नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानं पियदस्सी धम्मदायाद धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांच्या प्रति मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये आपणा सर्वांना माहित आहे की तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला जो राजाश्रय प्राप्त झाला आणि ज्या ज्यावेळी तथागत बुद्धांच्या धम्माला राजाश्रय धम्माश्रय प्राप्त झाला तर बुद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला आहे। बुद्धाच्या वेळी आपण पाहिलं असेल की बुद्धाच्या धम्माला जेव्हा जेव्हा राजाश्रय प्राप्त झाला, या भारतामध्ये असो की बाहेर देशामध्ये सुद्धा असो, जिथे जिथे राजाश्रय मिळाला, राजाश्रय म्हणजे काय, राजांनी तो धम्म स्वीकारला, राजांच्या राजपुत्रांनी तो धम्म स्वीकारला बुद्धाचा, तर बुद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला आहे। तर आपण राजा भवतु धम्मिको असं म्हणत असतो का नाही रोज वंदनेमध्ये, म्हणजे राजा भवतु धम्मिको म्हणजे काय, राजा जर धम्मिक असेल, धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा कशी राहते, धम्मवानच राहत असते। राजाचं अनुकरण प्रजा करत असते, म्हणून म्हटलं जातं यथा राजा तथा प्रजा आहे। आणि आपण बघितलं आहे की सम्राट अशोक हा एक धम्म राजा होता। 1250 वर्ष या जम्बूद्वीपाचा, प्राचीन भारताचा धम्म हा फक्त बुद्धाचाच धम्म होता, राजधम्म होता, लोकधम्म होता। पाली भाषा ही लोकभाषाही होती आणि राजभाषा सुद्धा होती। 1250 वर्ष महान सम्राट अशोकाचं धम्मानुशासन, त्यांना शासन प्रशासन म्हणणं चुकीचं आहे, सम्राट अशोकाचं शासन कोणतं होतं, धम्मानुशासन। तर सम्राट अशोकाने 1250 वर्ष धम्मानुशासन निर्माण केलं। आणि आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकानेच तिसरी धम्म संगीती भरवून जगभर बौद्ध भिक्खूंना प्रचार आणि प्रसारार्थ पाठवण्यात आलं होतं। म्हणून राजा महाराजांनी धम्माचा स्वीकार करणं ही खूप मोठी एक घटना असते आणि त्यामुळे धम्माला एक बल प्राप्त होत असतं। आपण भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये हे पाहिलं की राजा बिंबिसार हा बुद्धाला शरण आला होता आणि तोही बौद्ध राजा बनला होता। कोण, राजा बिंबिसार। सुरुवातीला त्यांचा पुत्र जो होता अजातशत्रू हा तथागत बुद्धाचा द्वेष करत होता। नंतर जीवकच्या सांगण्यावरून तो बुद्धाकडे वळला। कोण, त्याचं नाव काय आहे, अजातशत्रू। आणि अजातशत्रूनेच सप्तपर्णी गुफा राजगृहमध्ये, म्हणजे बिहारच्या सप्तपर्णी गुफा राजगृहमध्ये पहिली धम्म संगीती भरवली। अजातशत्रूने त्याचा खर्च केला होता। अजातशत्रूही धम्मराजा बनला। आपण बौद्ध साहित्यामध्ये आणखी एका तिसऱ्या राजाचं नाव ऐकतो बुद्धाच्या काळामध्ये, तो म्हणजे श्रावस्तीचा कोसल महाजनपदाचा राजा प्रसेनजित किंवा पसेनदी म्हणतात त्याला पालीमध्ये। आणि आपण बौद्ध साहित्यामध्ये त्यावेळेचा वत्स या महाजनपदाचा कौशांबीचा उदयन नावाचा धम्मराजा। आणि खूप कमी लोकांना माहित आहे ते
सम्राट म्हणजे बुद्धाच्या कालखंडामध्ये राजा बिंबिसाराचा तो मित्र होता, राजा मित्र होता, तो गांधार देशामध्ये त्याची सत्ता होती बुद्धाच्याच काळामध्ये. त्याचं नाव होतं पुक्कुसाती. हा पुक्कुसाती गांधार देशाचा त्यावेळी धम्मराजा होता. त्यानेही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. मी तुम्हाला नाव कोणाकोणाची सांगितली की म्हणजे बुद्धाच्या वेळी अनेक राजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे बौद्ध धम्म बुद्धाच्याही काळामध्ये झपाट्यानं वाढलेला होता, हे मला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, बुद्धाच्या नंतरही सुद्धा महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोक असेल, सम्राट कनिष्क असेल, किंवा मग सम्राट हर्षवर्धन असेल, किंवा सातवाहन बौद्ध सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी असेल, किंवा मग विदेशातीलही श्रीलंकेचा त्यावेळेचा राजा देवानांपियतिस्स असेल, किंवा अभय वट्टगामिनी असेल, किंवा कंबोडियाचा शैलेंद्र राजा असेल, किंवा इंडोनेशियाचा ते खमेर बौद्ध राजवंश. तर अशा अनेक बौद्ध राजवंशांनी बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे. म्हणजे राजे महाराजांनी राजाश्रय देणं म्हणजे बौद्ध धम्मामध्ये झपाट्यानं वाढ होते. आता राजा आहे का आपला? आता या भारत देशाचा राजा कोणता आहे? मोदी आणि योगी. तर आता तर तशी हुकुमशाहीच आहे का नाही? केवळ आभासी लोकशाही आपल्याला जाणवताना दिसत आहे. तर जेव्हा नाग शासन येईल तेव्हाच बुद्धाचं शासन आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजे महाराजांनीच मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर मी तुम्हाला बुद्धाच्या काळातील राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, राजा उदयन, राजा प्रसेनजित आणि राजा पुक्कुसाती यांची नावं सांगितली. परंतु एक नाव मात्र लोकांना अजूनही माहित नाही, त्यांचा फारसा परिचय नाही, किंवा त्या संदर्भात अजूनही लोकांना खूप कमी लोकांना त्याची माहिती आहे की बुद्धाच्या काळामध्ये आणखी एक बौद्ध राजा होऊन गेला, ज्यांचं खूप मोठं बौद्ध धम्मामध्ये प्रचार आणि प्रसारात आहे. मी बुद्धाच्याच काळातील एका राजाची कहाणी सांगत आहो, पण ती कहाणी खूप कमी लोकांना माहित आहे. आणि तो राजा आहे चंडप्रद्योत, आणि तो राजा आहे अवंती उज्जैनचा. समजा तुम्हाला त्याची कहाणी तुम्ही कधीही न ऐकलेली असेल, इतकी सुंदर कहाणी आपण या ठिकाणी ऐकणार आहोत, आज विशेष धम्मदेसना म्हणून. तर आपण बुद्धाच्या काळामध्ये एकूण किती महाजनपद होती? किती होती? मी कालच सांगितलं, बुद्धाच्या वेळी एकूण 16 महाजन पद होती. आता 16 महाजन पदापैकी एक महाजन पद होतं अवंती महाजन पद. कोणतं? अवंती महाजन पद. आता हे अवंती महाजन पद याचं क्षेत्र कोणतं तर समजून जायचं, आजचं मध्य प्रदेश. समजलं? मध्य प्रदेश हे जे आता स्टेट आहे, राज्य आहे, तर या मध्य प्रदेशालाच बुद्धाच्या काळामध्ये अवंती महाजन पद म्हणायचे. आणि हे अवंती महाजन पद माहित आहे कुठपर्यंत होतं? सातपुडा पर्वत रांगेच्या शेवटच्या टोकापर्यंत. समजलं? आता सातपुडा पर्वताचा शेवटचा टोक कोणता आहे? सालबर्डीच्या बौद्ध लेण्या. लक्षात घ्या, म्हणजे सालबर्डीच्या ज्या आजच्या बौद्ध लेण्या आहे, सालबर्डीच्या बौद्ध लेण्यापर्यंत अवंती महाजन पदाचं क्षेत्र होतं. आणि जे पचमढी नागद्वार आहे, लहान महादेव न मोठा महादेव म्हणतात, तो एकच महादेव आहे, अरहत महादेव नावाचा भिक्खू, जो महान सम्राट अशोकांनी तिसऱ्या धम्म संगीतीमधून त्याला धम्म प्रचार आणि प्रसारासाठी पाठवलेलं होतं. तर हा महादेव नावाचा अरहत महास्तवीर भिक्खू, त्याचा जन्मही अवंती उज्जैनलाच झालेला होता. ज्यांनी अरहत म्हणजे महादेव महास्तवीरांनी महामहेंद्राला चिवर सुद्धा प्रवज्जा गुरु सुद्धा ते होते. लक्षात घ्या. म्हणून पचमढी नागद्वार आणि सालबर्डी या ठिकाणी अरहत महादेव महास्तवीरांनी सम्राट अशोकाच्या काळातला, मौर्य काळातला त्या अरहत भिक्खूंनी सालबर्डी आणि नागद्वार पचमढीला वर्षावास केला होता. आणि लक्षात घ्या, नागद्वार आणि पचमढी आणि सालबर्डी ह्या दोनही बौद्ध लेण्या सातपुडा पर्वत रांगामध्येच आहे. आणि हे दोनही ठिकाणं म्हणजे नागद्वार आणि पचमढी आणि सालबर्डीच्या बौद्ध लेण्या हे त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये अवंती महाजन पदाचे भाग होते, क्षेत्र होते. लक्षात घ्या, त्याला माळवा प्रांतही म्हणतात. म्हणजे खोटी गोष्ट आहे का हे? अरहत महादेवाची त्यांनी सालबर्डीला आणि नागद्वार पचमढीला वर्षावास केला होता. लक्षात घ्यायचा ही गोष्ट.
मी वारंवार यासाठी सांगतो कारण ते तुमच्या मनामध्ये ठसलं पाहिजे. कारण गोबेल्स नावाचा एक विचारवंत असा म्हणतो, हिटलरचा मंत्री गोबेल्स, एखाद्या खोट्या गोष्टीचा माणसाच्या मनावर वारंवार खरी आहे खरी आहे खरी आहे खरी आहे असं म्हणून एखाद्या गोष्टीचा माणसाच्या मनावर म्हणजे ती गोष्ट सांगत चला तर एखादी म्हणजे ती गोष्ट नेहमी नेहमी सांगितल्यानं ती खोटी गोष्ट ही माणसाला खरी वाटू लागते. लक्षात घ्या. म्हणून कोणतीही गोष्ट मी वारंवार यासाठी सांगत असतो कारण ते तुम्हाला माहीत झालं पाहिजे, कारण त्याची पुनरावृत्ती होणं गरजेचं असते. तर हे अवंती महाजनपद खूप मोठं अवंती महाजनपद होतं आणि या अवंती महाजनपदाची एकूण 2 राजधान्या होत्या. अवंती महाजनपद कुठपर्यंत म्हटलं मी? सालबर्डी, नागद्वार, पचमढी पर्यंत, पूर्ण मध्य प्रदेशचा बेल्ट. लक्षात घ्या. तर त्याच्यात 2 राजधान्या होत्या. एक होती महिष्मती, ज्याला आता नाव आहे, जिथं अहिल्याबाई होळकरचं राज्य होतं, इंदोरलाही होतं आणि महिष्मतीलाही होतं. हे दोनही जे शहर आहे आजही मध्य प्रदेशामध्ये आहे. प्राचीन नाव होतं त्याचं महिष्मती. आता महिष्मती हे नाव बाहुबली सिनेमामध्ये वापरलेलं आहे, परंतु महिष्मती हे प्राचीन बौद्ध केंद्र होतं. आजही ते मध्य प्रदेशामध्ये. आणि दुसरं ठिकाण आहे या अवंती महाजन पदाच्या 2 राजधान्या होत्या. एक होती उज्जैन आणि दुसरी होती महिष्मती. तर हे उज्जैन आणि महिष्मती हे दोनही शहर आजही मध्य प्रदेशामध्ये आहे. लक्षात घ्या. आता महिष्मतीचं नाव जरी बदललं असेल त्याचं नाव आता महेश्वर आहे. लक्षात घ्या. तर मी तुम्हाला ही जी स्टोरी सांगितलेली आहे, तर बुद्धाच्या काळामध्ये अवंती महाजन पदाचा जो राजा होता तर तो होता राजा चंड प्रद्योत. लक्षात ठेवायचं आहे, बुद्धाच्या काळामधला राजा. हे नाव तुम्ही कधीच ऐकलं नसेल, त्याची स्टोरी खूप सुंदर आहे, मी ती सांगणार आहोत तुम्हाला. आज तुम्ही ती कधीही स्टोरी ऐकली नसेल आणि अत्यंत महत्वाची ती स्टोरी आहे. तर हे उज्जैन आणि अवंती उज्जैन हे राजधानी आहे आणि दुसरी राजधानी महिष्मती, मी जे तुम्हाला आता सांगितलं आहे. तर या उज्जैन प्राचीन धम्मनगराचा उल्लेख म्हणजे साची आणि भरूचचे जेवढे काही शिलालेख प्राप्त झालेले आहे पाली धम्मलिपीमध्ये, साचीच्या आणि भरूचच्या स्तूपांवर उज्जैनच्या बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणींचं आणि उपासक उपासिकांचे इतक्या दानाचे शिलालेख प्राप्त झालेले आहे की अर्ध अधिक दान उज्जैनच्या उपासक उपासिकांचं आहे, साचीच्या आणि भरूचच्या स्तूपासाठी. एवढंच नाही, म्हणजे मी कालही तो उल्लेख घेतलेला होता. म्हणजे भरूचच्या स्तूपावर काय लिहिलेलं आहे? उज्जैनचा गार्गीचा पुत्र विश्वदेव नावाच्या उपासकाचं या भरूच साचीच्या स्तूपासाठी दान असे लिहिलेलं आहे. उज्जैन शहर हे इतकं प्रसिद्ध होतं की त्याचा उल्लेख महाराष्ट्रातील नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यामध्ये सुद्धा उज्जैन शहराचा उल्लेख आहे. बघा, म्हणजे नाशिकच्या ज्या त्रिरश्मी लेण्या आहे ना नाशिक शहराला लागून, त्या त्रिरश्मी लेण्यामध्ये सुद्धा उज्जैन शहराचा उल्लेख आहे. आणि हे उज्जैन शहरामध्ये म्हणजे हा जो उज्जैन परिसर आहे किंवा अवंती महाजन परिसर आहे, महाजनपद आहे, तर एक प्रकारे अवंती किंवा उज्जैन त्या काळातलं बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं मोठं केंद्र होतं. आणि तक्षशिला नालंदा प्रमाणे उज्जैन हे अवंती त्या काळातलं प्राचीन बौद्ध विद्यापीठ सुद्धा होतं. लक्षात घ्या. सम्राट अशोकाचे जे वडील आहे त्यांचं नाव काय आहे? सम्राट बिंदुसार मौर्य. बिंदुसार मौर्य सम्राट अशोकाचे वडील. त्यांनी त्यांना राज्य कारभार करण्यासाठी उज्जैनला पाठवलं होतं. सम्राट अशोक मध्य प्रदेशामध्ये उज्जैनला 15 वर्ष त्यांनी राज्य कारभार पाहिलेला आहे. आणि हे उज्जैन शहर माहित आहे कुठे आहे? क्षिप्रा नदीच्या काठावर आहे. आज तिथं कुंभमेळा भरला जातो, 12 ज्योतिर्लिंग आहे, पण प्राचीन काळामध्ये ते बौद्ध क्षेत्र आहे. जिथं जिथं तुम्हाला 12 शिवलिंग दिसते किंवा आता त्या महाशिवरात्रीच्या यात्रा दिसते, हे सगळे बौद्ध स्थळ आहे. म्हणजे सगळेच आपल्या देवळी तालुक्यातील जे कोटेश्वर आहे तेही प्राचीन बौद्ध स्तूपावरच बांधलेले आहे. लक्षात घ्या. म्हणजे जिथं तुम्हाला महाशिवरात्रीच्या यात्रा दिसते त्या बौद्ध लेण्यांवरच दिसते आणि बौद्ध विहारांवरच दिसते. सगळ्या मी त्याचा डिटेल अभ्यास केला. म्हणजे जेवढे काही असेल तेवढ्याही महाशिवरात्रीच्या यात्रा
कुठे भरते? बौद्ध ठिकाणीच भरते, लक्षात घ्या. नागद्वार पचमढीला लोक जाते, तिथं 5 लेणे आहे, स्तूप आहे, सम्राट अशोकाचे अवशेष आहे, आणि सालबर्डीला तेच आहे, लक्षात घ्या. म्हणजे लोक कुठं जात आहे? आता जे आदिवासी लोक जात आहे, आदिवासी लोक, मूलनिवासी लोक हे प्राचीन काळातले नागवंशी बुद्धिस्टच लोक होते, लक्षात घ्या. सालबर्डीला आणि नागद्वार पचमढीला महादेवाला जाणारे लोक आदिवासी, एससी आणि ओबीसी आहे. ब्राह्मण नाही जात तिथं, ब्राह्मणाचा नोय तो देव. दिसते का तुम्हाला ब्राह्मण सालबर्डीच्या नागद्वार पचमढीच्या यात्रेमध्ये? दिसतच नाही, त्याचा संबंधच नाही. कारण तो शिवशंकर महादेव नव्हता, तो गंजेटीवाला महादेव नव्हता, लक्षात घ्या. तो जटाधारी वगैरे महादेव नव्हता, तो अरहत भिक्खू महादेव होता. त्यांची ती वर्षावासाची ठिकाणं होती, सालबर्डी, नागद्वार, पचमढी, लक्षात ठेवा. तुम्हाला एकही ब्राह्मण दिसत नाही या यात्रेमध्ये, दिसते का? अजिबात दिसत नाही. ब्राह्मणांचे दैवत वेगळे आहे, कारण त्यांचा अरहत महादेव भिक्खूशी काहीही संबंध नाही आहे. तुम्हाला माहित आहे, सम्राट अशोकाच्या काळामध्ये पुष्यमित्र शुंगानं ऑर्डर दिला होता एका भंतेजींचं डोकं कापून आणण्यासाठी, लक्षात घ्या. एका भंतेचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याच्या मोहऱ्यांचं बक्षीस जाहीर केलं होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यामुळे काही भिक्खू लोक भीतीनं ते जंगला पहाडामध्ये दाढीचे, डोक्याचे, मिशीचे केस वाढवून राहू लागले. त्याच्यातलाच कोण होता? म्हणजे ओळखताना आलं पाहिजे, मर्डर नाही झाला पाहिजे म्हणून हे भिक्खू लोक जंगला पहाडामध्ये, दरी कपाऱ्यामध्ये लपून बसले होते. आणि ते लपूनच बसले नाही त्या जंगलामध्ये, तर त्या जंगला पहाडामध्ये त्यानं बौद्ध लेण्या खोदलेल्या होत्या, लक्षात घ्या. त्या सालबर्डीच्या, नागद्वार पचमढीच्या लेण्या बौद्ध भिक्खूंनी खोदलेल्या आहेत. जंगलामध्ये ते रिकामे राहत नव्हते, तर दरवर्षी लोक तिथे जात होते. तुम्हाला ही स्टोरी लक्षात आली आहे? मी तुम्हाला हा विषय काय घेता, कारण आता महाशिवरात्रीचं प्रकरण आहे, लोकांना हा इतिहास माहित झाला पाहिजे, यासाठीच मी वारंवार सांगत असतो. तर आपण कहाणी घेणार आहोत, ती अत्यंत कहाणी तुम्ही कधीही ऐकली नसेल यापूर्वी सुद्धा. तर या अवंतीचा, उज्जैनचा अवंती महाजन, म्हणजे अवंती महाजन पदाचा जो राजा होता चंड प्रज्योत, तर ते उज्जैन शहरामध्ये त्याचं नगर होतं. तर हा राजा झाला 6वी शताब्दी, इसवी सन पूर्व 350 इसवी पूर्व. आणि असा उल्लेख आहे बौद्ध साहित्यामध्ये की ज्या दिवशी राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा जन्म कोण्या पौर्णिमेला झाला? नीट लक्ष द्यायचं आहे. राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा जन्म, बुद्धाचा नाही, बुद्धाचा जन्म होतच नाही. सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म ज्या वैशाख पौर्णिमेला झाला, त्याच दिवशी या उज्जैनच्या, या अवंतीच्या राजाचा, चंड प्रज्योत राजाचा जन्मही सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झाला. पहा किती मोठा योगायोग आहे. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी सिद्धार्थ म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्या दिवशी संबोधी प्राप्त झाली, म्हणजे बोध गयाला ज्ञान प्राप्ती झाली, त्याच दिवशी या उज्जैनच्या अवंतीच्या राजाचा राज्याभिषेक सुद्धा झालेला होता. आणि म्हणजे ज्ञान प्राप्ती आणि जन्म या वैशाख पौर्णिमेच्या दिवसाला या योगायोगानं चंड प्रज्योताच्या ह्या दोनही घटना वैशाख पौर्णिमेलाच घडलेल्या आहे. त्यांचं प्रज्योत नाव का ठेवलं? कारण बुद्धाचा जन्म होणं म्हणजे वैशाख पौर्णिमा म्हणजे या जगाचा प्रकाश आहे बुद्ध. आणि ज्या दिवशी बुद्धत्व संबोधी प्राप्त झाली म्हणजे या जगाला काय भेटला? ज्ञानाचा, धम्माचा प्रकाश मिळाला. म्हणून त्यांचं नाव त्यांनी ते प्रज्योत असं ठेवलं. त्यांना चंड प्रज्योत काय म्हणायचं? जसं सम्राट अशोकाला चंड अशोक म्हणायचे आणि मग तो चंड अशोकचा धम्म अशोक बनलेला आहे. तर तशाच पद्धतीनं हाही राजा जर असला तर तो राहतच असतो थोडाफार. तर हा चंड प्रज्योत राजा सुद्धा, चंड प्रद्योतही शब्द आलेला आहे पालीमध्ये, पण आपण संस्कारित मध्ये चंड प्रद्योत न म्हणता आपण चंड प्रज्योत म्हणूया, म्हणजे तुम्हाला समजेल. प्रज्योत, प्रज्योत म्हणजे काय? प्रदीप्त असलेला, प्रकाशमान असलेला, स्वयंप्रकाशित असलेला, त्याला प्रज्योत किंवा प्रद्योत असं म्हणतात. परंतु पालीमध्ये नाव काय आलेलं आहे? चंड प्रज्योतचा, मग तो धम्म प्रज्योत राजा बनत असतो, लक्षात घ्या नाव. तर हा बुद्धाच्याच काळामधला बौद्ध राजा होता. त्यांचंही बौद्ध धम्मामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर दुसरी गोष्ट, त्या चंड प्रज्योतला चंड महासेन असा सुद्धा काही बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. तर या चंड प्रज्योत राजाचा जो संबंध आहे
त्यावेळेच्या बुद्धाच्या काळामध्ये अनेक बौद्ध राजांसोबत सुद्धा आलेला होता. तो म्हणजे एक कौशांबीचा राजा उदयन किंवा राजा बिंबिसार असेल, अजातशत्रू असेल किंवा तक्षशिलाचा गांधार देशाचा त्यावेळेचा बुद्धाच्या काळातला पुप्पुसाती नावाचा धम्म राजा असेल, तर या राजासोबत त्यांचे संबंध सुद्धा होते. कोणाचे? उज्जैनच्या अवंतीच्या चंड प्रज्योत राजाचे. तर या चंड प्रज्योताच्या घरी असं म्हणतात त्यावेळी 2 लाख हत्ती होते. बघा लक्षात घ्या, 2 लाख हत्ती युद्धासाठी, 5 लाख घोडे होते आणि 200 रथ होते सुद्धा, सुसज्ज असे रथ होते. आणि त्यांच्याकडे त्यावेळेच्या काळामध्ये या उज्जैन अवंतीला 7 लाख पायदळ सैनिक होते. इतकंच नाही तर त्यांच्याकडे उत्कृष्ट दर्जाची भद्रावती नावाची हत्तीनी सुद्धा होती, म्हणजे विशेष हत्तीनी. म्हणजे राजा चंड प्रज्योत आपल्या कुठलाही राज्य कारभार पाहण्यासाठी उज्जैन नगराची फेरफटका करण्यासाठी त्या भद्रावती नावाच्या हत्तीनीवर राहायचा. बघा तुम्हाला राजा प्रसेनजिताच्या हत्तीनीचं नावही बौद्ध साहित्यामध्ये भद्रावती सापडेल. आणि इथे बघा उज्जैनच्या अवंतीच्या चंड प्रज्योत राजाच्याही हत्तीनीचं नाव काय आहे? आवडत्या हत्तीनीचं नाव भद्रावती. लक्षात घ्या. आणि भद्रावती हे शहर सामावतीच्या म्हणजे त्याही स्टोरीमध्ये तुम्हाला सापडेल भद्रावती. तर आता भद्रावती आपल्या कुठे आहे? बघा हे भद्रावती आपल्या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये भद्रावतीच्या विजासन लेणी आहे. तसंच भद्रावती हे जे शहर आहे ना कर्नाटक मध्ये सुद्धा आहे भद्रावती. अशा 2 आहे. तर भद्रावती बघा हे बुद्धिस्ट नाव आहे आणि राजा चंड प्रज्योताच्या हत्तीनीचं नाव होतं. चंडप्रज्योतच्या या राजाच्या घरी काक नावाचा एक दास होता, उपनिका नावाचा रथसारथी होता आणि उत्कृष्ट त्याच्याकडे केलकंठी आणि मंजुकेशी नावाचे 2 उत्कृष्ट घोडे सुद्धा होते. आणि या उज्जैनच्या राजांनी 23 वर्ष राज्य केलं. कुठे? अवंती महाजन पदामध्ये किंवा उज्जैनवर. आणि त्या काळामध्ये लक्षात घ्या, तर हा जो चंड प्रज्योत राजा याची कहाणी मी आता सांगत आहोत तुम्हाला, की ही कहाणी तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसेल. तुम्ही ऐकलं असेल शाल्वतीचा एक पुत्र होता बुद्धाच्या काळामध्ये, अनौरस शाल्वती पुत्र, त्याचं नाव होतं जीवक. समजलं? तो रस्त्यावर अभय कुमार नावाच्या राजकुमारास सापडला, त्यानं ते घरी आणलं. अभय राजकुमार कोण होता? बिंबिसाराचाच एक पुत्र होता. त्यांना घरी आणलं. राजा बिंबिसाराने त्याला दत्तक घेतलं. ते अनौरस होता, तर त्याला तक्षशिलेमध्ये ते औषधी शास्त्रासाठी त्याला तिकडे पाठवण्यात आलं आणि मग तो तक्षशिलेवरून शिकून आला. आणि त्याने आपल्याला रस्त्यावर आपण सापडलो होतं, लोकांनी आपल्याला वाचवलं म्हणून त्यानं लोकांना फुकट दवाखाना हॉस्पिटल त्यानं चालू केलं. लक्षात घ्या, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय जगातलं पहिलं हॉस्पिटल खोलणारा कोण होता? राजवैद्य जीवक. बुद्धाने त्याला चिवर दिलं नाही, त्याचं कारण होतं, कारण त्याला मनाई केली, कारण तू गरीब लोकांची सेवा केली तरी भरपूर आहे. आणि तुम्हाला माहित आहे तथागत बुद्धाला जेव्हा देवदत्तानं दगड धकलावला होता पहाडावरून, तर त्या बुद्धाच्या ते जखमी झाले होते, तर बुद्धाचं ते मलमपट्टी किंवा बुद्धाची आणि बुद्धाच्या भिक्खू संघाची आयुष्यभर कोणी सेवा केली? जीवकनं. आणि गरीब गरजू लोकांची सुद्धा तो फुकटमध्ये सेवा करायची. लक्षात घ्या. तर राजवैद्य म्हणून राजा बिंबिसाराने त्याची नियुक्ती केली होती. ही जीवकची कहाणी तुम्ही सगळ्यांनी यापूर्व ऐकलेली असेल. आणि हा जीवक त्या काळामध्ये लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे यापूर्वी मी जीवकची कहाणी सांगितली आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर या जीवकचा पहिला पेशंट होता साकेत अयोध्याचा. लक्षात घ्या. तर तो तक्षशिलावून आल्याच्या नंतर तर मी सांगणार नाही, पण राजवैद्य जीवक त्या काळातला उत्कृष्ट जो डॉक्टर होता, त्याने जे पहिला हॉस्पिटल राजगुरूला खोलला होता, तर हा जीवक त्यावेळी त्याला किती तो विद्वान होता, किती हुशार होता. हा जीवक कवटीरोग तज्ञ होता. समजलं नाही? कवटी, आता जे डॉक्टर लोक कवटीचं करते ना, आता कवटी रोग तज्ञ म्हणजे आपण एक समजूया मेंदू रोग तज्ञ. म्हणजे जीवकाला कोणतं ज्ञान अवगत होतं? कवटी रोग तज्ञ म्हणजे मेंदू रोग तज्ञ सुद्धा होता. एवढंच नाही, जीवक बाल रोग तज्ञ होता.
पेट रोग तज्ञ होता. आपण त्याच्या साहित्यामध्ये एवढंच नाही, तो पिलिया रोग तज्ञ होता. आपण बुद्ध आणि धम्म वाचला तर त्यांनी यकृत म्हणजे काय, पोटातल्या आतड्याचा सुद्धा तो काय होता, यकृत रोग तज्ञ होता. इतकंच नाही, तो मेंदू रोग तज्ञ होता. बघा एवढ्याच तज्ञामध्ये तो हुशार होता जीवक. एवढंच नाही, तुम्हाला भरूच्या स्तूपावर हा वाला जो जीवक आहे, राजवैद्य जीवक, बुद्धाच्या काळामध्ये जनावराचं हॉस्पिटल आणि माणसाचं हॉस्पिटल एकच होतं. लक्षात ठेवायचं आहे. त्याचा शिलालेख भरवत असता आपल्याला हॉस्पिटलच काढलेला आहे. म्हणजे जनावराचा इलाज म्हणजे प्राण्यांचा इलाज, आणखी कोणाचा, मनुष्याचा आणि प्राण्यांचा हॉस्पिटल एकाच ठिकाणी इलाज व्हायचे. का व्हायचे? कारण आयुर्वेदिक औषध आहे. परंतु नंतर मात्र सम्राट अशोकांनी जनावरांचे दवाखाने आणि मनुष्याचे दवाखाने वेगवेगळे काढले. पण बुद्धाच्या काळामध्ये प्राण्यांचे आणि मनुष्याचे दवाखाने एकाच ठिकाणी राहत होते. म्हणजे लक्षात घ्या, जीवक हा ढोर डॉक्टर सुद्धा होता. लक्षात घ्या, समजा तुम्हाला, ढोर डॉक्टर सुद्धा होता, हे लक्षात घ्या. तर एकाच वेळी तो प्राण्यांवर, भिक्खूंवरही आणि मनुष्यांवर सुद्धा तो इलाज करायचा. तर हा राजवैद्य जीवक त्यावेळी पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये प्रसिद्ध होता. जसं आजही आहे का नाही, कुठला तरी डॉक्टर प्रसिद्ध आहे का नाही, त्याला एक विशेषज्ञ असतो. तो आजही काही डॉक्टर तुम्ही पाहिले असेल, आपल्या फेमस आहे का नाही, आपल्या पुलगावला होते ते, कालकथित झाले आहे, प्रमोद नितनवरे आहे का नाही. तर अशा सारखे खूप सारे डॉक्टर आजही आहे समाजामध्ये. पण बुद्धाच्या वेळी पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये एकमेव ज्याची ख्याती होती, प्रसिद्ध होता, तो त्याचं नाव होतं राजवैद्य जीवक. आता या राजवैद्य जीवकची आणि चंड प्रज्योतचा काय संबंध आहे तर लक्षात घ्या. या उज्जैनचा हा चंड प्रज्योत राजा, हा महान राजा, लक्षात घ्या, त्याला झाला पिलिया नावाचा रोग. कोणता रोग? आता पिलिया म्हणजे काय, बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा रोग होतेच. आता पिलिया रोग म्हणजे काय, त्याला आपण मराठी भाषेमध्ये कोणता रोग म्हणतो? पंडू रोग म्हणतो आपण त्याला. शरीर पूर्ण पिवळं पडते. तर या उज्जैनच्या बुद्धाच्या वेळची घटना आहे ही, लक्षात घ्या. अशोकाचा काळ नंतरचा आहे, बुद्धाच्या समकालीन ही घटना आहे. तर या चंड प्रज्योत राजाला उज्जैनच्या, त्याला झाला पंडू रोग, पिलिया रोग झाला. आता पिलिया रोग इतका वाढत गेला की राजाला अस्वस्थ वाटायला लागलं आणि राजा काय झाला, दुर्बल झाला, अशक्त झाला. तुम्हाला माहित आहे तो पंडू रोग, तुम्हाला झाला का? नाही झाला असेल, पण ज्याला झाला असेल त्याला लय अशक्त आणि कमजोर आणि पूर्ण हाडकिळे होते, बारीक बारीक होत असते, लवकर इलाज झाला नाही तर. लक्षात घ्या, तर त्याला झाला पंडुरोग. आता पंडुरोग झाल्याच्या नंतर राजा बिंबिसार हा चंड प्रज्योत राजाचा, उज्जैनच्या तो चंड प्रज्योत राजाचा काय होता, मित्र होता. याच्या अगोदर राजा बिंबिसाराच्या भगंदरावर जीवकनं इलाज केलेला होता. राजा बिंबिसाराचा भगंदर सुद्धा म्हणजे भगंदर रोग तज्ञ सुद्धा होता. समजलं तुम्हाला? आजचं मूळ व्याध म्हणते त्याला. राजा बिंबिसाराला भगंदर झाला होता, म्हणजे जीवक भगंदर रोग तज्ञ सुद्धा होता. तर राजा बिंबिसाराचा भगंदर राजवैद्य जीवकनं नष्ट केला होता. तसही जीवकचं नाव जम्बूद्वीप भारतामध्ये प्रसिद्ध होतं. आणि राजा बिंबिसाराकडे, मगध राजगृहचा राजा बिंबिसाराकडे राजदूत पाठवला. कोण? उज्जैनच्या चंड प्रज्योत राजानं. तो नंतर धम्म प्रज्योत बनते. तर मग त्यांनी काय केलं, राजा बिंबिसारानं, त्यांचा तो मित्रच होता, राजा बिंबिसारानं चंड प्रज्योत राजाकडे उज्जैनला जीवकला पाठवलं होतं. आता आल्याच्या नंतर राज दरबारामध्ये आला कोण? राजवैद्य जीवक. कायच्यासाठी आला होता तो? पिलिया रोग, तो पंडू रोग दुरुस्त करण्यासाठी. आता तो जीवक काय म्हणत आहे, हे राजा म्हणते, हे चंड प्रज्योत राजा म्हणते, मी तुम्हाला ती औषधी तयार करून देतो. आता कोणती औषधी? आयुर्वेदिक नाही का? तर ती औषधी मी तुम्हाला तयार करून देतो. पण त्या औषधीमध्ये बघा इतरही औषध आहे आणि त्या पंडू रोगावर इलाज म्हणून, पिलिया रोगवर इलाज म्हणून मी इतरही झाडपाल्याची, जडीबुटीची औषधी देतो. पण त्या औषधीमध्ये मात्र तूप मिसळवावं लागेल. समज तुम्हाला? मी इतरही झाडपाल्याची औषधी देतो, जडीबुटीची, पण ती औषध मात्र तुम्हाला तुपामध्ये, शुद्ध तुपामध्ये घ्यावी लागेल, तरच तुमचा तो रोग दूर होईल. नाहीतर तुम्ही म्हणा तूप खाल्ल्यानं तो पिलिया रोग दूर होते. इथं पहा मी काय सांगत आहोत तुम्हाला. नाहीतर तुम्ही म्हणा हे तर बुद्धाच्या काळातलं जीवक म्हणत आहेत, आम्ही पिलियासाठी तोच तूप घे. तुपानं नाही आहे इथं. तूप म्हणजे इतरही झाडपाला, त्याचा उल्लेख इथं आलेला नाही.
इतरही झाडपाल्याचं औषध, पण ते औषध कशामध्ये घ्यायचं आहे? तुपामध्ये घ्यायचं आहे, तरच तो तुमचा पिलिया रोग दुरुस्त होतो. समजलं का? आता ते बौद्ध साहित्यामध्ये आयुर्वेदाचं असेल, आपण त्याच्यामध्ये बघूया कधीतरी आपण, पण ते मी सांगणार नाही वेळेच्या अभावी. तर ते औषध घ्यायचं होतं कायच्यात? तुपामध्ये. पण या चंड प्रज्योत राजाला होती तुपाची शिसारी. समज तुम्हाला? अनेक लोकांना डॉक्टर लोक सांगते का ना, पथ्य पाळायला हे नका खाऊ, ते नका खाऊ, ते नका खाऊ. पण लोक बिमारी दुरुस्त करायची असेल तर ते औषध खावं लागते. आणि या चंड प्रज्योत राजाला होता तुपाचा वीट. काही लोकांना दुधाचा वीट आहे, काही लोकांना दही आवडत नाही, दूध आवडत नाही, तूपही आवडत नाही. एवढी गोष्ट काय, मलेच तूप आवडत नाही, मलेच आवडत नाही. मला ते शिसारी येते, तुपाचे कोणतेच पदार्थ खाऊशा वाटत नाही, लक्षात घ्या, मलाच नाही खाऊशा वाटत. तर याला तुपामध्ये ते औषध देणार होता जीवक. पण हा चंड प्रज्योत काय म्हणते, मला तुपाची शिसारी आहे, साधा वासही सहन होत नाही, वासही सहन होत नाही, आणि तू मला ते औषधीमध्ये घ्यायला तयार आहे. पण जीवक पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा एवढा रिक्वेस्ट करते की राजा, जोपर्यंत या झाडपाल्याच्या औषधामध्ये हे तूप तुम्ही खाणार नाही, हे औषधी म्हणून घेणार नाही, तुमचा पिलिया पंडुरोग दुरुस्त होणार नाही. पण तो काही राजा ऐकायला तयार नाही आहे. आता जीवकला असं वाटते, कारण तो दयावान आहे आणि राजाचा रोग तर बरा करायचा आहे. आता काय करायचं? तर जीवकांना एक आयडिया लढवते. बघा, लक्षात घ्या, इतकी सुंदर आयडिया लढवते, पण ती हितासाठी आणि सुखासाठी. आता राजाला काय म्हणते, तो असा युक्ती लढवते की एका झाडपाल्यामध्ये ते देत असताना जे औषधी आहे ना, त्याचा वासच नाही आला पाहिजे, अशा पद्धतीनं तो औषधी तयार करतो. समजलं का? म्हणजे राजानं तोंडात जरी घेतली आणि ते समजा ते जिभेवर जरी ठेवली किंवा घ्यायच्या बाबतीत त्यांना तो वासही आला नाही पाहिजे, सुगंधही आला नाही पाहिजे, तुपाचं काहीच नाही आला पाहिजे, स्मेल. तर अशा पद्धतीनं तो औषधी तयार करतो. आणि राजाला काय म्हणतो, कारण राजा होता चंड स्वभावाचा, म्हणजे उग्र स्वभावाचा. राजा हत्तीच्या पायाखाली देत होता, मृत्यूदंडही देत होता, मारूनही टाकत होता, कारण तो राजा चंड प्रज्योत होताच, तो क्रूर होता. लक्षात घ्या, सुरुवातीला. तर ही जीवकला ही सगळी खबर होती. आता राजाचा रोग तर बरा करायचा आहे, पण हेही करायचं आहे. तर राजाला काय म्हणते, चंड प्रज्योत राजाला जीवक, की हे राजा म्हणते, तुमच्या या राजमहालाचे, उज्जैनच्या या राजमहाल मोठा जात आहे आणि त्याचे 4ही दरवाजे आजूबाजूला मोठे मोठे आहे. तर मला लक्षात ठेवा म्हणते, मला कधीही औषधासाठी जंगलात जावं लागते, रात्रंदिवस तुमच्या या राजमहालाचे 4ही दरवाजे, महादरवाजे उघडे ठेवा म्हणते माझ्यासाठी. ते रात्रीला राव का काय राव, मी रात्रीलाही जाऊ शकतो म्हणते जंगलामध्ये औषधीला. काही औषधी रात्रीलाच आणा लागते, ही आयडिया आहे त्याची. समजलं का तुम्हाला? म्हणजे रात्रीलाच काही औषधी आणावं लागते. म्हणून तुम्ही तुमच्या राजमहालाचे 4ही दरवाजे एनी टाइम 24 घंटे ते खुले ठेवा. फक्त तिथं पहरेदार ठेवा, पण दरवाजे उघडे ठेवा. आणि कोण्याच पहरेदाराला सांगून ठेवा की हा जीवक कुठेही जाईल, किती वाजता जाईल आणि कवीही जाईल, तर त्याला रोकायचं नाही, विचारपूस करायची नाही कुठं चालला म्हणून. समजलं? मग हा जीवक काय करते, त्या झाडपाल्यामध्ये हे तुपाचं औषध चंड प्रज्योतला देऊन देते. आणि त्याच्या जे तुम्हाला मी आधीच सांगितली, भद्रावती नावाची जी हत्तीनी असते, तिच्यावर हा वाला जीवक त्या हत्तीनीवर बसतो. हत्तीनी कोणाची आहे? त्याचीच आहे, चंड प्रज्योत राजाची. त्या हत्तीनीवर तो स्वार होतो, कारण ती हत्तीनी खूप वेगानं पळणारी असते. 50 योजन अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये. तर त्या भद्रावती नावाच्या हत्तीनीवर स्वार होतो जीवक आणि रात्रीला पळतो, पण औषधी देऊन पळतो. समजलं तुम्हाला? औषधी देऊन तो पळतो. आता पळाल्याच्या नंतर काय झालं, राजाला झाल्या उलट्या म्हणजे काय, वमन झाल्या. आता उलट्या झाल्याच्या नंतर मग राजाला त्या उलटीमध्ये काय आला, तुपाचा वास आला. तोपर्यंत आला नाही. आणि उलट्या झाल्याबरोबर तो तुपाचा वास पूर्ण त्या राजमहालामध्ये दुर्गंध पसरली होती. आणि चंड प्रज्योत राजाला असं वाटलं की मला जीवकनं माझ्यासोबत काय केलेली आहे, छल केलेला आहे, कपटपणा केलेली आहे. मला तुपाचा वास सहन होत नसून सुद्धा त्यांनी मला औषधीच्या मध्ये ते तूप बरोबर त्यानं मला दिलेलं आहे, माझ्यासोबत काहीतरी केलेलं आहे त्यानं, असं म्हणून त्यानं काय केलं, आपला काक नावाचा जो दास होता त्याला पुन्हा घोडा घेऊन त्याच्या मार्गावर त्याला पाठवलं. अर्ध्यामध्ये त्या काक नावाच्या मंत्र्यानं त्याला गाठलं. कोणाला?
जीवकला जंगलामध्ये तो सापडला होता. त्याच्यासोबत पांढरी ती भद्रावती नावाची हत्तीणी सुद्धा होती. आणि तेवढ्यात गेल्याच्या नंतर त्या जीवकच्या हातामध्ये आवळा होता. जीवक नाश्त्याचा वेळ झाला होता, तर जीवकनं 2-3 आवळे वगैरे खाल्ले होते. एक आवळा त्याच्या हातामध्ये होता आणि काक त्याला दिसल्याबरोबर तो काक महामंत्री त्याला काय म्हणते, तुझी खाण्याची इच्छा आहे का? तर त्याला वाटते मी तो आवळा वगैरे काही खाणार नाही, तरी पण त्यानं तो आवळा खाल्ला. आता आवळा खाल्ल्याच्या नंतर त्या काक नावाच्या दासाला असं वाटलं, महामंत्र्याला, की राजा चंड प्रज्योतला जशा उलट्या झाल्या तर मलाही काही झालं तर बरं वाईट. कारण त्याला आधीच ते उलट्या झाल्या होत्या, पण त्याला काही झालं नव्हतं, कोणाला चंड प्रज्योत, पण याला भीती वाटत होती, कारण हा शोधात आला होता ना, रस्त्यातली घटना ही महामार्गातली. तर तो जीवक काय म्हणतो, हे काक नावाच्या महामंत्र्या घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता मग काक नावाचा महामंत्री तो काही त्या जीवकला घरी घेऊन गेला नाही. आता जीवक काय झाला, जीवक सरळ सरळ कुठं आला, राजगृहामध्ये आला, बिंबिसाराच्या दरबारात आला, कारण त्याचा तो राजवैद्य होता. तर राजा बिंबिसार काय म्हणते, जीवक बरं झालं तू आला, तर तो चंड प्रज्योत राजा तुझा मृत्यूदंड दिला असता, तुला हत्तीच्या पायाखाली सुद्धा दिलं असतं, ठार मारून टाकलं असतं, बरं झालं तू आला तर. आता हा काक नावाचा महामंत्री जोपर्यंत घरी पोहोचते, आणि हा वाला इकडे कुठं पोहोचते, राजगृह नगर मध्ये जीवक. आता जसा पोहोचला तर लक्षात घ्या, काक महामंत्र्याला म्हणते, आणलंय का जीवकला? तर नाही राजा म्हणते, मी काही जीवकला आणलं नाही, पण म्हणते काही आवश्यकता नाही, आपण नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना उपहार नजराना काहीतरी बक्षीस म्हणून आपण देऊया. हे काक मला माहित नव्हतं, परंतु ज्या जीवकनं झाडपाल्याच्या औषधामध्ये मला जे तुपाचं औषध दिलं होतं, मी आता स्वस्थ झालेला आहो, माझा पिलिया नावाचा पंडू रोग आता दुरुस्त झालेला आहे, आता मला खूप बरं वाटत आहे. मला असं वाटतं या औषधाचाच तो परिणाम आहे, आणि त्यासाठी मी जीवकला काहीतरी उपहार, काहीतरी बक्षीस देण्याची माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मग काय केलं, राजा चंड प्रज्योतनं त्या उज्जैनच्या त्याला आपला एक राजदूत पाठवला, कुठे, राजगृहला, बिंबिसार राजाकडे, की जीवकला आमच्याकडे बोलावून घ्या, आम्ही त्यांना काहीतरी उचित उपहार बक्षीस वगैरे देणार आहोत, कारण एवढ्या मोठ्या राजाचा, उज्जैनच्या चंड प्रज्योत राजाचा काय केलेला आहे, माझा पिलिया पंडुरोग नावाचा रोग दुरुस्त केलेला आहे. आता असा निरोप पाठवल्याच्या नंतर जीवकनं निरोप पाठवला की हे राजा, राजदूताच्या मार्फत, की मला त्याच्या संदर्भात काही बक्षीस वगैरे मला काही नको. का बक्षीस नको मला? तुमचा रोग बरा झाला हेच माझं समजा म्हणजे मला तुमच्याकडून काहीच नको. आता राजा चंड प्रज्योताला असं वाटलं, माझ्या एवढ्या मोठ्या या रोगामधून, पिलिया पंडू रोगामधून मला दुरुस्त केलं, आणि हा नजराना उपहार काहीच बक्षीस घ्यायला तयार नाही जीवक, तर मग राजदूताच्या माध्यमातून किंवा महामंत्र्याच्या माध्यमातून त्यांनी राजगृहाला घरपोच राजवैद्य जीवकाकडे, लक्षात घ्या, त्या काळातली शिवी देशातली, असा उल्लेख आहे, शिवी देशातली लाखो वस्त्रांमधून तो अत्यंत महागडी वस्तू असते, म्हणजे त्या काळातली, जम्बूद्वीप भारतातली त्या काळातली लाखो रुपयाचा, म्हणजे त्याचा लाखोची किंमत राहते, त्याला इतकी महागडी ती दुःशाला, एक भारी रेशमी दुःशाला असा उल्लेख आलेला आहे. तर ते त्याला नजराना म्हणून भेट दिली. कोणाला? जीवकला. आता जीवककडे ती पोहोचली, जीवक नाही गेला आणायला उज्जैनला, त्याच्या राजदूताच्या माध्यमातून पोहोचवली. आता ती पोहोचवल्याच्या नंतर ती शिवी देशातली लाख मोलाची ती दुःशाला होती, रेशमी मखमली, इतकी सुंदर होती, ती चिवराच्या कलरची होती. आता जीवककडे जशी पोहोचली, लक्षात घ्या, हा म्हणजे चंड प्रज्योत किती महत्वाची भूमिका निभावत आहे. जशी त्या जीवकच्या हातामध्ये पोहोचली, जीवकला असं वाटलं की माझ्या हातामध्ये जी दुःशाला आहे, चिवराच्या कलरची, शिवी देशातली, इतकी महागडी, ती फक्त राजे महाराजेच, ते फक्त राजे महाराजेच लोक वापरू शकतात, सर्वसाधारण लोक सुद्धा ते वापरू शकत नाही. कोण वापरू शकतात? फक्त ते
राजे महाराजेच वापरू शकतात आणि ती क्वचित एकदाच बनत असते. ती शिवी देशातली लाख मोलाची ती दुःशाला जीवकनं असं ठरवलं मनातल्या मनात की ही दुःशाला चंड प्रज्योत राजांनी मला जी दिली बक्षीस म्हणून, उपहार म्हणून, ही मी तथागत भगवान बुद्धाला द्यायची की राजा बिंबिसाराला द्यायची. कारण राजा बिंबिसारानं त्याला लहानाचं मोठं केलं होतं. त्याने विचार केला राजा बिंबिसार तर राजा आहे, त्यांच्याकडे तर काही कमी नाही आहे, परंतु मी हे आता दुष्याला, हे चिवराच्या कलरची दुष्याला, एक चिवरच समजा, हे मी कोणाला दान करावी? वेळूवनामध्ये, राजगृहातील वेळूवनातील तथागत बुद्धाला दान करावी. किती बरं होईल, म्हणजे प्रज्योत राजालाही ते पुण्य मिळेल. समजलं? प्रज्योत राजालाही ते पुण्य मिळेल आणि मलाही पुण्य मिळेल आणि मला समाधान वाटेल की बुद्धाला ती महागडी. याच्या अगोदर लक्षात घ्या, जसे ते जीवक वेळवनामध्ये गेल्या राजगृहाच्या, तिथं तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ बसलेला होता. लक्षात घ्या, ही गोष्ट सांगतो आणि थांबतो. त्याच्या अगोदर म्हणजे जीवक ही पहिल्यांदा नवीन दुष्याला, हे नवीन चिवर, इतकं सुंदर महागडं चिवर घेऊन, नवीन चिवर, तो दुष्याला चिवर घेऊन त्या ठिकाणी गेला असताना बुद्धाच्या वेळी, त्यावेळी सर्वच भिक्खू लोक, बुद्ध आणि बुद्धाचे शिष्य उकिरड्यावर फेकलेले, स्मशान घाटात फेकलेले, रस्त्यावर फेकलेल्या चिंध्या, समजलं? चिंध्याचे तुकडे तुकडे केलेले, असे जीर्ण शीर्ण झालेले, कुजलेले, उकिरड्यावर फेकलेले, याचे काय करायचे? ते चिवर परिधान करायचे. नवीन चिवर परिधान करण्याची त्यावेळी परंपरा नव्हती. स्वतः तथागत बुद्धही आणि त्यांचे भिक्खूही पांशुकुलिक चिवर घालायचे. त्याला कोणतं चिवर म्हणतात? पांशुकुलिक, म्हणजे जुन्या वस्त्राचे तुकड्या तुकड्याचे, स्वतः शिवायचे ते भिक्खू लोक. समज तुम्हाला? ऐका ही गोष्ट, स्वतः शिवून ते वेगवेगळ्या ठिगड्याचं, जसं आता शिलानंद भंतेजी आणि ज्ञानज्योती भंतेजी घालतात, तर काही लोकांना सवय आहे ते भंतेजी ठिगड्याचं चिवर घालतात म्हणून ते महान आहे. तसं नाही आहे. भगवान बुद्धांनी ज्यांना ठिगड्याचं पांशुकुली चिवर घालायचं आहे ते भिक्खू लोक घालू शकतात, आणि ज्यांना गृहस्थ लोकांनी नवीन चिवर जर दिलं तरी ते घालू शकतात. मध्यम मार्ग आहे. समजलं का तुम्हाला? नाही तर ते चिवर घालतात म्हणून तसं नाही. भगवान बुद्धांनी पांशुकुलिक, ज्या भिक्खूला असं वाटते की मला पांशुकुलिक ठिगड्याचं चिवर घालायचं आहे, स्वतः शिवून घालायचं आहे, रंग लावून घालायचा आहे, तो घालू शकतो. आणि उपासक गृहस्थ लोकांनी दिलेलं चिवरही सुद्धा भिक्खू लोक नवीन चिवरही घालू शकतात. परंतु मात्र ज्यावेळी जीवक तिथं गेला तर त्याच्या अगोदर तथागत बुद्ध आणि तथागत भगवान बुद्धांचे जे भिक्खू लोक आहे, हे सगळ्याच्या सगळे पांशुकुलिक ठिगड्याचं फेकलेल्या चिंध्याचं चिवर परिधान करायचे. लक्षात घ्या. बरं झालं जीवक झाला जन्माला तर आम्हाला भंतेजी लोक आले, नवीन चिवर घालता येते. लक्षात घ्या, कोणाची पुण्याई आहे? जीवकचे आहे. लक्षात घ्या. आज जे विनय बनवला, मग भगवान बुद्धांनी विनय पिटकामध्ये विनय बनवला. आधीचा विनय कोणता होता? संविधानच आहे ते, एक संविधानाचं कलमच आहे ते. कोणतं? भिक्खूंनी फेकलेल्या कपड्यावर राहायचं, फेकलेल्या चिंध्याचं ते पांशुकुलिक चिवर घालायचं. तुम्हाला चिवराचे 4 प्रकार आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं प्रवचनामध्ये. कठीण चिवर, पांशुकुलिक चिवर, इद्धी चिवर आणि साधा चिवर. समजलं? हे चिवराचे 4 प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी बुद्धाला एक वर मागितला. कोणता वर? बघा, लक्षात घ्या. तुम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये ऐकलं असेल, विशाखा मातेनं, बुद्धाची महाउपासिका, किती वर मागितले होते? 8 वर मागितले होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा चिवर, ते माहित आहे तुम्हाला, श्रावस्तीला ते नागडे भिक्षू वगैरे पाण्यामध्ये वगैरे दिसतात, असं बघायची तुम्ही कहाणी पाहिले. भिक्खुनीला सुद्धा मी चिवर दान देऊ इच्छिते. आलेल्या भिक्खूला, गेलेल्या प्रवासी जात असलेल्या भिक्खूला, आजारी भिक्खूला आणि आजाराची सेवा करणाऱ्या भिक्खूला, हे सगळ्या घटना मी तुम्हाला तर सांगणार नाही. ते 8 वर. पण विशाखाने किती वर मागितले होते? 8 वर मागितले होते. भगवान बुद्धाने ते मान्य केले होते. 8ही वर स्वतःसाठी नव्हते ते, विशाखाच्या वर, म्हणजे भिक्खू संघाच्या हितासाठी. म्हणजे भिक्खूंची किती काळजी होती, भिक्खुनींची किती काळजी होती. विशाखाला ते 8 वर कशासाठी होते? तिच्या स्वतःसाठी होते का? कोणासाठी होते ते? भिक्खू आणि भिक्खुनींसाठी. मी ते करू इच्छिते, तिथे लागू करा. भगवान बुद्धांनी लागू केले 8 वर. पण विशाखाचे 8 वर आहे, पण जीवकनं फक्त एकच वर मागितला. एकच वर. विशाखाचे 8 वर, जीवकचा कोणता 1 वर? तथागत बुद्धामध्ये
तुम्ही आणि तुमचे सर्व भिक्खू लोक भिक्खुणी लोक फेकलेल्या कुजलेल्या उकिरड्यावर स्मशान घाटातले चिंध्याचे फाटल्या फुटल्या याचे ते कपडे चिंध्याचे पट्ट्याचे स्वतः विणून ते घालतात. तथागता माझी इच्छा आहे या प्रज्योत राजांनी हे दुष्याला महागडी लाखाची मोल असते ही मला तुम्हाला नवीन दान करायचे. सांगा तुम्ही ते स्वीकारणार नाही का? समजलं तुम्हाला? आणि बुद्धा म्हणते हात जोडते जीवक वेळवणामध्ये. तथागता म्हणते माझा एक वर आहे म्हणते, मी मागू का तुम्हाला एक वर? तर बुद्ध काय म्हणतात जीवकला, मी वर वगैरे कोणाला काही देत नाही, पण तो वर म्हणते हिताचा आणि सुखाचा आहे. तर कोणता आहे सांग म्हणते जीवकला. कोण? तथागत सम्यक संबुद्ध. तथागत बुद्धा म्हणते जे गृहस्थी लोक आहे, उपासक उपासिका लोक आहे, त्यांनी जर त्यांच्या हाताने स्वतः ते विणलेलं शिवलेलं रंग लावलेलं कापलेलं ते सूत काढलेलं स्वतःच्या हाताने नवीन उपासक उपासिकांनी जे चिवर शिवलेलं आहे ते नवीन चिवर स्वीकारण्याची म्हणजे तुम्ही अनुमती तो विनय तुमच्या विनय पिटकामध्ये बनवा. समज तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत कुजलेले काजलेले टिकड्याचे चिवर हे 500 कुलिक चिवर घालता. भिक्खूंना म्हणजे सरळ सांगतो तुम्हाला, भिक्खूंना उपासक उपासिका गृहस्थ लोकांकडून नवीन चिवर स्वीकारण्याची अनुमती देण्यात यावी. आज जे तुम्ही तुमच्या घरी येतात तुम्ही आम्हाला फोन करता का नाही, भंतेजी तुम्हाला चिवर घ्यायचं का जी नवीन वाला, तुम्ही जुने घेता का? आम्हाला नवीनच घेता ना. ही परंपरा कोण चालू केली? जीवकनं. लक्षात घ्या, जीवक जर झाला नसता तर आज भिक्खू आणि भिक्खुनीला नवीन चिवर घालता आले नसते ना, आमच्याकडे ढिगभर चिवरही नसते. तर बुद्ध विचार करतात आणि ते दुष्याला जे आहे ना प्रज्योत राजांना दिलेले जे नवीन दुष्याला चिवराच्या कलरची ते बुद्ध स्वतःही स्वीकारतात. आता बुद्धाने जर ते नवीन दुष्याला स्वीकारली असती कोणाची? प्रज्योत राजाची किंवा त्या जीवकची, तर बाकीच्या भिक्खूंनी काय म्हणलं असतं? पाहणं बुद्ध मस्त नवीन महाग ते दुष्याला चिवर स्वीकारत आहे आणि भंतेजी लोक आले म्हणते 500 कुलिक टिगड्याचं चिवर घाला म्हणजे असं. मग बुद्ध का नाही त्या दिवशी विनयामध्ये बदल करते की आजपासून हे भिक्खू संघ हो वेळू मनामध्ये जाहीर सांगतात, भिक्खूंनो आजपासून मी तुम्हाला अनुमती देतो, परवानगी देतो की जो कोणी उपासक उपासिका धनी श्रेष्ठी राजे महाराजे तुम्हाला नवीन चिवर जर ते भेट करत असेल देत असेल तर ते नवीन तुम्ही चिवर स्वीकारायचं, अंगावरती घालायचं. मग ते अनुमती ते वर बुद्धाचा कोणी मान्य केला? जीवकचा तो वर बुद्धाने मान्य केला. आणि तेव्हापासून लक्षात घ्या ही घटना, मी कहाणीला विराम देतो की हीच घटना पूर्ण वेळुवनातली ही जी घटना, कोणती घटना? पहिल्यांदा या म्हणजे बुद्धाच्या जीवनात पहिल्यांदा कुठल्या तरी उपासकांकडून म्हणजे जीवककडून बुद्धानं नवीन चिवर स्वीकारलेला आहे, महागड चिवर स्वीकारलेला आहे. याच्या अगोदर बुद्ध कोणाचंही नवीन चिवर घेत नव्हते, भिक्खूलाही घेऊ देत नव्हते. ही घटना वेळुवनातली पूर्ण राजगृह नगरामध्ये पसरली आणि मग लोकांना हजारो चिवर वेळुवनच्या दिशेनं भिक्खू संघाला बुद्धाला येऊन पडली. 1000 चिवर जमा झाली एकाच दिवशी. समजलं का? म्हणजे आता याच्यामध्ये कल्याण कोणाचं आहे? उपासक उपासिकांचे सुद्धा कल्याण झालं, कारण त्यांना पुण्य कमावण्याची काय झाली? संधी उपलब्ध करून दिली. कोण? जीवकमुळे झाली, ते बुद्धाने उपलब्ध करून दिली. आणि म्हणून आजही 2500 वर्ष झाली, जास्त झाली, आजही नवीन चिवर तुम्ही आम्हाला भिक्खू आणि भिक्खुणी संघाला दान करतात. याच्यामध्ये हे जीवकचा खूप मोठं योगदान आहे. उपासक उपासिकांना सुद्धा पुण्य कमावण्याची संधी उपलब्ध होते. कशामुळे? नवीन चिवर किंवा मग त्याला अष्टपरिस्काराच्या रूपामध्ये आपण चिवर देत असतो. केवळ चिवरच देत असतो का? अष्टपरिस्कार म्हणजे काय? ते संतूर साबण, एक निर्म्याचा पुडा, पेन, हे वय का अष्टपरिस्कार? हे तर नकली वय. अष्टपरिस्कार म्हणजे भिक्षापात्र, कमरपट्टा, उत्तरा संघ, पाणी गाळण्याचा वस्त्र, संगाटी, हे सगळं वस्त्रा करगोटा, हे सगळं कमरपट्टा, हे 8 वस्तू असते त्याला म्हणते अष्टपरिस्कार. किंवा चतुपरिस्कारही असतात, पण अष्टपरिस्कार हे असतात. ते नव्हे ते अष्टपरिस्कार, ते नकली वय, ते आधुनिक वय आणि ते वयही नाही, त्याला अष्टपरिस्कार म्हणू नये. अष्टपरिस्कार श्रेष्ठ असते. अष्टपरिस्काराची तर पूजा करतात लोक. अष्टपरिस्कारावर चिवरावर स्तूप बांधले आहे. मी ती कहाणी तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. तर अशा प्रकारे आता आलं का लक्षात तुम्हाला ही घटना? लक्षात तुम्हाला की हे जीवकनच चिवरदानाची परंपरा
चालू केलेली आहे. आणि मग नंतर काय झालं, त्याच राजगृहाच्या नगरीतल्या लोकांनी भिक्खूंना काही चादरी सुद्धा दान केल्या. आता चादरी कशा होत्या, त्या चिवराच्या कलरच्या होत्या, काशाई वस्त्राच्या चादरी दान केल्या. त्याच्या अगोदर अंगावर ओढण्यासाठी चादरी घेण्याची अनुमती नव्हती भिक्खू संघाला. तर बुद्धानं सांगितलं की जो कोणी उपासक उपासिका गृहस्थ तुम्हाला चिवराच्या कलरची चादर देत असेल ओढण्यासाठी, तर भिक्खूंनी ते स्वीकारावी, मी अनुमती देतो. पहा हेही. दुसरी गोष्ट, त्यानंतर कंबल. कंबल म्हणजे काय, मोठ्या लांब केसाचं कंबल राहतं ते ब्लँकेट म्हणतो, तेही भगवान बुद्धानं स्वीकारण्याची अनुमती दिली. भिक्खूंनो तेही तुम्ही थंडीसाठी ते स्वीकारू शकता. बघा, यात एक वर मागता मागता दोन वर भगवान बुद्धांनी जाहीर केले, लक्षात घ्या. म्हणून काही लोक म्हणतात भगवान बुद्धाच्या विनयामध्ये असं लिहिलंय आणि भगवान बुद्धाच्या विनयामध्ये तसं लिहिलंय, हे भिक्खू असे करतात ते भिक्खू तसे का. अरे विनय म्हणजे विनयामध्ये बदलही करायला सांगितलंय महापरिनिर्वाणामध्ये. क्षुल्लक नियमही काळानुसार वर्तमानानुसार बदलवता येते. आता भंतेजी पाशी मोबाईल आहे, गाडी आहे, चष्मा आहे, वही आहे, पेन आहे, मग आम्हाला तर 8च वस्तू आहे, समजलं का. काळानुसार बदलही करता येते. आणि विनय म्हणजे काय, तर हे संविधानाच्या कलमासारखं आहे. जसे संविधानातले कलम दुरुस्त करता येते, विनय म्हणजे काय, भगवान बुद्धांनी एकाच वेळी विनय तयार केलेले नाही. उपासक उपासिकांनी राजे महाराजांनी केलेल्या भिक्खुनीच्या कंप्लेटीनुसार ते विनय बनले, समजलं का तुम्हाला. आणि विनय रद्दही करता येते, लागूही करता येते, काळानुसार त्याच्यामध्ये बदलही करता येते. कारण भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे, मध्यम मार्गी आहे. पण काही लोक तिथंच फसून बसलेले आहे, मी असं लिहिलंय तसं लिहिलंय. लक्षात घ्या, विनय पिटक म्हणजे एकाच वेळी संपूर्ण. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, विनय पिटकातले संपूर्ण विनय किंवा ते नियम एकाच वेळी तयार झालेले नाही. विनय पिटकामध्ये अनेक काळामध्ये, मौर्य काळामध्ये त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहे, लक्षात घ्यायचं ही गोष्ट. आणि विनयांमध्ये हे जे विनय आहे भगवान बुद्धाने, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला कहाणी सांगितली आहे की मग हे जे चिवर आहे, मी माझ्या कहाणीला विराम देत असताना, आता हे चिवर कोणाचं होतं, दुष्याला कोणाची होती, राजा चंड प्रज्योताची. आणि जीवकनं ते बुद्धाला दान केली होती. पण प्रज्योत राजांनी रोग दुरुस्त झाल्याच्या मोबदल्यात जीवकला ते दुष्याला दिलीच नसती आणि तो जीवक दुष्याला घेऊन बुद्धाकडे गेलाच नसता शिवी देशातली, तर लक्षात घ्या, आज भिक्खूला नवीन चिवर परिधान करण्याची, स्वीकारण्याची, उपासकांनाही पुण्य कमावण्याची संधी उपलब्ध झाली नसते. सांगा मग याच्यामध्ये श्रेय कोणाचं आहे, गुप्त पद्धतीनं प्रज्योत राजाचंच आहे. कोणाला ते पुण्य प्राप्त होईल, प्रज्योत राजाला भेटेल का नाही त्याचं पुण्य. आणि अशा प्रकारे मग ती मला ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो की या चंड प्रज्योताकडे धम्म कसा आला. तर त्या काळामध्ये चंड प्रज्योत राजाच्या दरबारामध्ये, मी कालच ही कहाणी सांगितली, चंड प्रज्योताच्या दरबारामध्ये तिरीह वच्च नावाचा एक राजपुरोहित राहत होता. कोणता, तिरीह वच्च. आणि या तिरीह वच्च राजा जो राजपुरोहित होता त्याच्या पत्नीचं नाव होतं चंद्रिमा. तर बुद्धाच्या काळामध्ये पाली धम्मलिपीचं व्याकरण करणारा, भगवान बुद्धांच्या 80 भिक्खू संघामध्ये अग्रश्रावक भिक्खू असलेला, मध्य प्रदेशाचा, उज्जैनचा, अवंती महाजनपदाचा पहिला बौद्ध भिक्खू म्हणजे महाकात्यायन किंवा महाकात्यायन होय. आणि सोनपोळीवीस कुटिक्कन हे 2 भिक्खू बुद्धाच्या काळातले मध्य प्रदेशातले उज्जैनचे. लक्षात घ्यायचा, उज्जैन वरून पहिल्यांदा चिवर घेतलेला मध्य प्रदेशातला पहिला, अवंती महाजनपदातला पहिला भिक्खू कोणता होता, महाकात्यायन. आता हा महाकात्यायनचे जे वडील आहे, राजा चंड प्रज्योताच्या दरबारामध्ये राजपुरोहिताचं काम करायचे, तिरीय वच्च. हा महाकात्यायन अरहत भिक्खू, लक्षात घ्या. तर तिथं काम करत त्याचा वडील मरण पावला, राजपुरोहित तिरीय वच्च. मग त्याच्या बदल्यावर कोणाची नेमणूक केली, चंड प्रज्योत राजाने महाकात्यायनची नेमणूक केली. पण नंतर हा भिक्खू बनतो महाकात्यायन. आता महाकात्यायन भिक्खू बनत असतो म्हणजे तो काय करतो, भिक्खू नाही बनत. या महाकात्यायन हा राजपुरोहित पदाची त्याच्यावर जबाबदारी येत असल्यामुळे त्याच्या वडिलाच्या बदल्यामध्ये त्याचे वडील मरण पावतात. कोणाचे, महाकात्यायनचे. मग महाकात्यायन राजपुरोहित बनतो. राजपुरोहित म्हणजे राजाच्या दरबारात असलेला पुरोहित. काही लोकांना वाटते पंडा पुरोहित,
पुरोहित हा शब्द पाली आहे. पुरोहिता देवा, ब्रह्मा पुरोहिता देवा असे शब्द त्रिपिटकामध्ये आहेत. पण आजचा कोणता? पंडा, पुजारी, पाखंडी, तो ब्राह्मण पुरोहित नाही. पुरोहित हा शब्द पाली आहे. पुरोहित म्हणजे काय? राजाच्या अंतपुरामध्ये हिताच्या गोष्टी पुरवणारा पुरोहित. पण पुरोहित हा शब्द आता ब्राह्मणाने चोरलेला आहे. पण तो पंडा, पाखंडी पुरोहित नाही. आजचा तो ब्राह्मण सेंडीवाला, तो पुरोहित वेगळा राहायचा, विद्वान राहायचा आणि राजाला महत्वाच्या हिताच्या गोष्टी तो पुरवायचा. म्हणून त्याला काय म्हणते? राजपुरोहित. या महाकात्यायन राजपुरोहितला पाठवलं आणि त्याच्यासोबत किती लोक पाठवले? 7 लोक पाठवले. कशासाठी? चंड प्रज्योत राजा काय म्हणत आहे? तथागत बुद्धाला आपल्या उज्जैनला घेऊन या, आपल्या अवंती महाजनपदामध्ये उज्जैनला घेऊन या. भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला घेऊन या. त्यांचं धम्म प्रवचन ऐकायचं आहे आणि त्यांचे पावलं आपल्या उज्जैन महाजन म्हणजे उज्जैन नगरीला पडले पाहिजे. आपल्या राज दरबारामध्ये बोलावण्यासाठी महाकात्यायन राजपुरोहित आणि त्याचे 7 त्यानं मंत्री कोणाकडे पाठवले? बुद्धाकडे पाठवले. आणि त्यावेळी बुद्ध राजगृहाच्या वेळोवनामध्ये वर्षावास त्यांचा चालू होता. जसा महाकात्यायन राजपुरोहित आणि त्याचे जे 7 मंत्री होते जसे पोहोचले, बुद्धाचं प्रवचन ऐकून ते सोतापन्न झाले, सत्तागामी झाले, अनागामी झाले, अरहत पदाला गेले आणि बुद्धाला म्हणतात वेळोवनातच, बुद्धा आम्हाला प्रवज्या द्या, चिवर द्या. उपसंपदा प्रवज्या घेतली आणि हे महाकात्यायन राजपुरोहित होता तो आता काय झाला? अरहत महाकात्यायन भिक्खू झाला. आणि त्याचे जे 7 जे मंत्री होते तेही काय बनले? भिक्खू बनले. आणि ते लोक मग कुठे आले? भगवान बुद्धाला म्हणतात, तथागत बुद्धा, तुम्हाला चंड प्रज्योत राजांनी, अवंतीच्या उज्जैनच्या राजांनी तुम्हाला बोलावलाय. पण बुद्ध काय? बुद्ध मनाई करतात. लक्षात घ्या, बुद्ध येत नाही. लक्षात घ्या, उज्जैनला भगवान बुद्ध येत नाही. कारण त्यांना खात्री असते की महाकात्यायन हा अरहत पदाला गेलेला आहे, यांच्याकडे श्रेष्ठ प्रज्ञा आहे, ज्ञान आहे आणि 7ही भिक्खू परिपक्व आहे. महाकात्यायन पुरून उरतो. पूर्ण अवंती महाजन पदामध्ये तो एकटाच भारी आहे, अरहत महाकात्यायन. अरहत महाकात्यायनला आणि त्या 7 शिष्यांना म्हणतो की तुम्हीच अवंती महाजन पदामध्ये उज्जैनला, महिष्मतीला जा आणि बौद्ध धर्माचा पूर्ण प्रचार प्रसार करा. तर त्या काळामध्ये महाकात्यायन अरहत भिक्खूंनी आणि त्यांच्या 7 भिक्खूंनी सालबर्डी पर्यंत आणि नागद्वार पचमढी पर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला होता. कारण तो अवंती महाजनपदाचा भाग होता. आणि नंतर मौर्य काळामध्ये महादेव अरहत भंतेजीने, समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे हा अवंतीचा म्हणजे तो वेळुवनातून कोण? महाकात्यायन अरहत भंते 7 शिष्य जसे आले त्यांच्या अंगावर चिवर दिसलं. दुसरी गोष्ट, त्यांच्या अंगावर चिवर तर दिसलं पण त्यांचे डोक्याचे केस दिसले आणि लोक त्यांना भिक्षा द्यायला तयार नव्हते, कारण ते भिक्खू बनले होते. त्या काळातही बुद्धाच्या भिक्खू संघाचा राग करणारी लोक होतीच मध्य प्रदेशामध्ये. आता रस्त्यानं जात असताना, उज्जैनला येत असताना महाकात्यायन आणि ते 7 भिक्खू, त्यांना कोणीही भिक्षा वाढली नाही, पाणी सुद्धा दिलं नाही. पण एका मुलीच्या लक्षात ती गोष्ट आली. तिचं नाव होतं, ती राहत होती तेलपनाली नावाचं गाव. आजही मध्य प्रदेशामध्ये त्याचं नाव बदललंय. तेलपनाली गाव हे रस्त्यात लागलं. महाकात्यायन अरहत भंते आणि त्यांचे 7 भिक्खू या लोकांना, त्या मुलीने, गरीब मुलीने, झोपडीतल्या मुलीने, झुग्गी झोपडीत राहणारी ती मुलगी होती, तिचं नाव होतं गोपाल माता. काय नाव होतं? गोपाल माता. आता तिच्याकडे काही ती व्यवस्था नव्हती भोजनाची, तर तिनं आपल्या डोक्याचे लांब लचक रेशमी असे केस, लांब लचक केस तिनं विकले, कापून टाकले, त्याच्यामध्ये राशन आणले आणि भगवान बुद्धाला नाही, महाकात्यायन भिक्खूला आणि त्या 7ही भिक्खूला भोजनदान दिलं. आता ही कहाणी तुम्हाला सुकेशिनीची वाटते का नाही? पण सुकेशिनी ही बुद्धाला भोजन देते, भिक्खू संघाला भोजन देते, तर सुकेशिनी भिक्खुणी बनते. सुकेशिनीची कहाणी आणि गोपाल माता नावाची कहाणी, या उपासिकेची कहाणी सेम आहे. पण सुकेशिनी भिक्खुणी बनते, पण गोपाल माता राजाची राणी बनते. तर गोपाल माता महाकात्यायनला आणि त्यांच्या 7 भिक्खूला भोजनदान देते. ही खबर पूर्ण जम्बूद्वीपात जाते. पण उज्जैनच्या राजा कोण आहे आता? चंड प्रज्योत, याच्याही कानावर जाते. तर चंड प्रज्योत काय करते? गोपाल माताला आपली पत्नी महाराणी म्हणून स्वीकार करते. पहा इकडे काय केलं गोपाल मातानं? महाकात्यायन अरहत भिक्खूला 7 भिक्खूला भोजनदान दिलं. तर ही गोपाल माता काय झाली? गरीब मुलगी राजाची राणी झाली. लक्षात घ्या, कधी कधी आपल्या पुण्यकर्माचं, कुशल कर्माचं फळ तुरंत भेटत असते.
कधी कधी वाटही पाहावं लागते. पहा, हिनं भोजनदान दिलं आणि लगेचच ती दुसऱ्या दिवशी काय झाली, म्हणजे राजानं विचारही केला नाही. तरुण होती, ती गरीब होती, गोपाल माता, तिच्या डोक्यावरचं टक्कलच असेल ना, टक्कल झालेली मागण का कोण, पण राजानं, चंडप्रज्योत राजानं तिची श्रद्धा पाहिली का ही जी गरीब मुलगी आहे महाकात्यायन भंतेजीसाठी आणि भिक्खू संघासाठी आपले केस कापून भोजनदान देऊ शकते, तर हिची आपण मागणी केली पाहिजे. आणि गोपाल माता काय झाली, मग राजाची राणी झाली. एकाच रात्रीची घटना आहे. आणि अशा प्रकारे चंडप्रज्योत राजाकडं मग कोण धम्म आणला, महाकात्यायन भंतेजीनं आणि 7 भिक्खूंनी पूर्ण अवंती महाजनपदामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. चंडप्रज्योत राजा धम्म प्रज्योत झाला. कोणामुळे, महाकात्यायन अरहत भंतेजीमुळे. आणि ही जी चंडप्रज्योतची जी महाराणी झाली होती, कोण, गोपाल माता, हिने काय केलं, चंडप्रज्योत राजा माझे जे महाराजा आहे हे बदलल्यामुळे, धम्माकडे आल्यामुळे या गोपाल माता म्हणजे चंडप्रज्योतची ती महाराणी झाली होती, या गोपाल मातानं तिथे क्षिप्रा नदीच्या काठावर, लक्षात घ्या मी कहाणीला विराम देतो, त्या उज्जैनला क्षिप्रा नदीच्या काठावर महाकांचन वन नावाचं महाविहार बांधून दिलं. कोणासाठी, अरहत महाकात्यायन आणि 7 भिक्खूंसाठी. लक्षात घ्या, पुन्हा नाव सांगतो, महाकांचन वन महाविहार बांधून दिलं. आज त्याच ठिकाणी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उभा आहे. समजलं. आता लोक तिथं महाशिवरात्रीला जाते, पण ते त्या ठिकाणी होतं. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला झालं कुशीनगरला. ठीक आहे, त्याचे 8 भाग तयार करण्यात आले अस्थिचे. पण लक्षात घ्या, भगवान बुद्धांच्या केवळ शारीरिक धातूवरच स्तूप नाही बांधले, तर भगवान बुद्धाचं चिवर, भगवान बुद्धाचे भिक्षापात्र, भगवान बुद्धांच्या वस्तूवरही चिवर बांधण्यात आले. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, माघ पौर्णिमेला वैशालीच्या वज्जी राजांनी केसरियाला, वैशालीला भगवान बुद्धांच्या भिक्षा पात्रावरही काय बांधले, महास्तूप बांधले. लक्षात घ्या, चिवरावरही, संगाटीवरही, कमरपट्ट्यावरही. म्हणजे त्याला मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, भगवान बुद्धांच्या स्तूपाचे 4 प्रकार असते. म्हणजे शारीरिक धातू महास्तूप, पारिभौगिक स्तूप, उद्देशिका स्तूप आणि मनोती ओटीव स्तूप. तर पारिभौगिक स्तूप म्हणजे काय, हा एक प्रकार आहे स्तूपाचा. पारिभौगिक स्तूप म्हणजे काय, बुद्धाने आणि अरहंत भिक्खू लोकांनी वापरलेल्या वस्तूवर, वस्तू म्हणजे काय, चिवर, संगाटी, भिक्षापात्र, ज्या काही वस्तू आहे, तर बुद्धाच्या चिवरावर, भिक्षापात्रावरही काय बांधण्यात आले, महास्तूप बांधण्यात आले. तर लक्षात घ्या, चंडप्रज्योतांनी जे दुष्याला महागड चिवर कोणाला दान केलं होतं, बुद्धाला, जीवकडून ते प्राप्त झालं होतं बुद्धाला. तर जेव्हा बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, शरीराचे 8 भाग तर झाले, पण जे चंडप्रज्योत राजानं जे चिवर पाठवलं होतं जीवकच्या माध्यमातून, ते चिवर जीवकनं कोणाला दिलं होतं, बुद्धाला दिलं. तर ते बुद्धाच्या सोबत ते चिवर नाही पेटवत, ते तुमचे कपडे पेटवतात. तुम्ही मेले तर तुमचे चपला वगैरे सगळे ते वस्तू ते सगळे तुमचे पेटवतात. पण बुद्धाला जे दिलं होतं का ना ते जीवकनं चिवर, ते चिवर चंडप्रज्योत राजाला पुन्हा वापस भेटलं. बक्षीस म्हणून नाही, तर ते आदर म्हणून. समजलं का. आणि ते कोण वापरलेलं होतं, कोण घातलेलं होतं, स्वयं तथागत सम्यक संबुद्धांनी ते प्रज्योतचं ते जीवकच्या माध्यमातून भेटलं. ते दुष्याला ते चिवर वापरली होती आणि ती चिवर ते दुष्याला महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर उज्जैनला परत आली. म्हणजे राजाला ती भेट दिली की याच्यावर तुम्ही, म्हणजे राजानं मागणी केली की आम्हाला ते भगवान बुद्धाच्या अंगावरचं ते जे मी पाठवलं होतं आधी ते आम्हाला द्यावं, आम्ही त्याच्यावर काय बांधू, आमच्या उज्जैनला महास्तूप बांधू. तर आजही त्या ठिकाणी उज्जैनला तो महास्तूप आहे. त्या स्तूपाचं नाव ब्राह्मणांनी बदलवलं, तो वेश्या टेकरी म्हणून महास्तूप आहे. आजही उज्जैनला मोठा कार्यक्रम होते, पण तिथं आता कुंभमेळा ब्राह्मणांनी भरवणं चालू केलं. जिथं जिथं बौद्ध स्थळ आहे तिथे तिथं कुंभमेळा आहे. तर आलं का तुम्हाला लक्षात. तीच दुष्याला उज्जैनला परत आली, त्याच्यावर वैश्या टेकरी नावाचा महास्तूप कोण बांधला, मग चंडप्रज्योत राजाने बांधला. मातीचा बांधला सुरुवातीला, पण नंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये उज्जैनचं राज्य कोणाकडे आलं होतं, मग सम्राट अशोकाकडे. सम्राट अशोकांनी मग त्याच बुद्धाच्या चिवरावर बांधलेल्या चंडप्रज्योतनं तो बांधला होता. त्याच्यावर मग पुन्हा विटाचा थर रचून त्याला मोठ्या पद्धतीमध्ये त्यांना बांधलेलं होतं. आणि या महाकात्यायन अरहत भंतेजीनं आणि सोन कुटिक्कन या दोघांनीही
बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला. सोनकुटी कन्न हा महाकात्यायन भंतेचा पहिल्यांदा उपासक होता आणि नंतर कोणतो बनला, भिक्खू बनला. आणि अशा प्रकारे लक्षात घ्या, मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की जी दुसरी धम्मसंगीती भरली होती वैशालीला, काला अशोक नावाच्या राजाच्या नेतृत्वामध्ये वालुकाराम वैशालीला, तर त्याच्यामध्ये 60 भिक्खू उज्जैनचे होते. लक्षात घ्या त्या याच्यामध्ये. तर महाकात्यायन अशा पद्धतीने गोपाल माता, आज जे मी जाता म्हणून तेच सांगतो की जे महाकात्यायन भंतेचं जे घर होतं कुरर घर, या उज्जैनच्या या कुरर घराच्या ठिकाणी सुद्धा महान सम्राट अशोकांनी ज्याप्रमाणे साचीला सारीपुत्ता आणि महामुगलांच्या अस्थिवरही सम्राट अशोकांनी महास्तूप बांधले होते, त्याच पद्धतीनं महाकात्यायन भंतेचं जे घर होतं कुरर घर त्या उज्जैनला, तिथे सुद्धा सम्राट अशोकांनी महाकात्यायन भंतेच्या शारीरिक धातूवर महास्तूप बांधलेला होता. त्याला कनकगिरी महाविहार असं म्हटलं जातं. तर मी 1 मिनिटामध्ये संपवत असताना आज या शिप्रा नदीच्या काठावर रणजित हनुमान मंदिर आहे. रणजित हनुमान मंदिर आहे, त्या महाकालेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. मी खूप वर्षापूर्वी गेलो होतो, माझा काही तितका अभ्यास नव्हता. तिथे रणजित म्हणजे त्या महाकालेश्वर मंदिराला लागूनच आहे रणजित हनुमान मंदिर, हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्याच्यामध्ये 3 शिलालेख मिळाले पाली प्राकृत मध्ये, ते मी वाचून दाखवतो. 3 तिथं कोणते, धरकस दानम नागसेनस दानस पुस्स रश्मितस भिक्खुनो दान, किंवा अशा पद्धतीने या उज्जैन या अवंती महाजनपदाचं खूप महत्व आहे. नंतरच्या काळामध्ये विक्रमादित्याच्या काळामध्ये अमरकोश लिहिणारा अमरसिंह हा सुद्धा त्याचाही जन्म, आणि ज्या नवरत्नापैकी शपनक नावाचा भिक्खू विक्रमादित्याच्या दरबारात, त्याचाही जन्म तिथेच झाला. आणि विक्रमादित्य राजा हा बुद्धिस्टच होता, त्याचे उल्लेख आता हित सिंगच्या भारत प्रवास वर्णनामध्ये सापडतात. विक्रमादित्य, तर विक्रमादित्यचा एक भाऊ होता भृतुहरी, हा सुद्धा एक बौद्ध भिक्खू होता उज्जैनचा. आणि उज्जैनला बौद्ध गुफा सुद्धा आहे, भर्तृहरी बौद्ध गुफा. तर अशा पद्धतीनं चंड प्रज्योत नावाचा हा जो राजा आहे, चंड होता. ज्याप्रमाणे चंड अशोक चंड धम्म अशोक बनला, त्याचप्रमाणे हा चंड प्रज्योत धम्म प्रज्योत बनला. आणि अशा प्रकारे या धम्म प्रज्योत राजानं पूर्ण अवंती महाजनपदामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. राजा भवतु धम्मिको, राजा जर धम्मवान असेल तर प्रजाही धम्मवानच होत असते, पावलावर पाऊल ठेवून चालत असते. अशा प्रकारे बुद्धाच्या काळामधली या अवंती महाजनपदाच्या उज्जैन, अवंती आणि या महिष्मती इथल्या राजाची बुद्धाच्या काळातल्या या चंड प्रज्योत या धम्म प्रज्योत नावाच्या या धम्मराजाची कहाणी इथेच मी विराम देतो. या कहाणीचा तुम्ही आदर्श घ्या. भवतु सब्बमंगल, भवतु सब्बमंगल. हे ना झालं असतं.